नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। सर्वप्रथम विद्यार्थी व पालकांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला MBBS करायचं असेल तर किती मार्क हवेत हे आपण चर्चा करणार आहोत की ह्या वर्षीचा जो काही कट ऑफ आलेला आहे त्याच्या अनुसरून आपण एक चर्चा करणार आहोत की कॅटेगरी वाईज मुलाला किंवा मुलीला MBBSला किती मार्क लागतील त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण काय करणार आहोत की जो थर्ड राऊंड आहे म्हणजे तिसरा राऊंड, त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांचे लोएस्ट कॉलेजला कुठल्या कॅटेगरीला कुठल्या कॉलेजचा किती मार्क्स लागले आणि त्यांची रँक आहे तर आपण त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत। जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात नीट UG 2025 बद्दल किंवा CET मधनं आपल्याला टेक्निकल इंजिनिअरिंग साईड ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा JEEची ॲडमिशन घ्यायची असतील तर याची जी अपडेट आहे ही आपल्यापर्यंत आम्ही जास्तीत जास्त पोहोचू, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत मिळतील। तसंच आज आपण चर्चा करूयात की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला MBBSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॅटेगरी वाईज किती मार्क्स आणि त्याची रँक, ऑल इंडिया रँक काय आहे ते आपण पाहूयात। जसं की बऱ्याचशा पालकांना विद्यार्थ्यांना माहीत आहे की महाराष्ट्राची ज्यावेळेस CET सेलच्या अंतर्गत MBBSची कॅप राऊंडची प्रोसेस चालू होते तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे असे राऊंड होतात। त्या राऊंडमध्ये काही राऊंड जे असतात हे BMS BDSचे पॅरलली चालतात, सोबत चालतात, त्याचबरोबर पॅरलली BMS BHMSचे राऊंड चालतात, फिजिओथेरपीचे पण त्याच्यासोबतच असतात, ग्रुप Cचे आणि नर्सिंगचा जो आहे तो वेगळा राऊंड चालतो। तर आपण चर्चा करणार आहोत की आज MBBSला महाराष्ट्रामध्ये किती कट ऑफ आला। तर याचे जे राऊंड असतात हे राऊंड 3 प्रकारचे असतात। म्हणजे पहिला एक राऊंड होतो ज्यामध्ये मुलांना म्हणजे की ऑल इंडियामध्ये पण पार्टिसिपेट करणारी मुलं याच्यात येऊ शकतात आणि ते स्टेट काउन्सिलिंगमध्ये महाराष्ट्र स्टेटचे डोमिसाईलची मुलं याच्यात पार्टिसिपेट करू शकतात। तर बरेचशी मुलं जे आहेत तर पहिल्या राऊंडला ॲडमिशन कॉलेज भेटल्याच्या नंतर काही मुलं अपग्रेडेशन करण्यासाठी, अपग्रेडेशन म्हणजे काय करतात की जे कॉलेज लागलेलं आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळेल का त्याच्यासाठी अपग्रेडेशनला जातात। तर काय करतात तर पहिल्या राऊंडला भेटलेलं जे कॉलेज आहे ते विद्यार्थी पालक कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करतात। तर रिपोर्टिंग करताना त्या कॉलेजचे ज्यांचे काही फॉर्मॅलिटीज आहेत जसे की डॉक्युमेंट, झेरॉक्स वगैरे असतात, DD वगैरे काय असते हे कॉलेजला सबमिट करतात। त्यानंतर ते सेकंड राऊंडला पार्टिसिपेट करतात। तसंच पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट पण असते। फ्री एक्झिट म्हणजे काय तर तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्टिंग न करता तुम्ही डिरेक्टली सेकंड राऊंडला जाऊ शकतात। सेकंड राऊंडला पण हा पर्याय नाही की तुम्ही डायरेक्टली फ्री एक्झिट घेऊ शकता। तुम्हाला जर थर्ड राऊंडला जायचं असेल तर तुम्हाला तिथं रिपोर्टिंग करणं खूप गरजेचं आहे। ते आपण रिपोर्टिंगच्या वेळेस काय काय खबरदारी घ्यायची, काय काय नाही ते आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भविष्यात बनवणारच आहोत। त्याबद्दल आपण त्याची पूर्णपणे माहिती आपण तुम्हाला देणारच आहोत। पण याच्यात महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आहे तिसरा राऊंड। तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये काय राहतं तर विद्यार्थी आणि पालकांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची, ज्या विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं राहतं तर ते तुम्हाला बरेचशा विद्यार्थ्यांना पालकाला असं वाटतं की आम्ही पुढच्या राऊंडला जाऊ का, तर नाही। ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज त्यांच्या हातात आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला कॉलेज लागलेलं आहे तो मुलगा अपग्रेड 2 राऊंड करायचा असेल, सेकंड राऊंड असेल किंवा थर्ड राऊंड, पण त्यांना ते कॉलेज अपग्रेड नाही झालं तर त्यांना जे पहिल्या राऊंडचं जे कॉलेज आहे थर्ड राऊंडच्या वेळेस प्रेझेंटमध्ये तर तिथं ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे। पण काही विद्यार्थ्यांना कॉलेज नाहीच लागले प्रोसेसमध्ये तर त्यांनी चौथ्या राऊंडला जाऊ शकतात, ते इलिजिबल राहतात। मागच्या 2 वर्षापासून CET सेलने एक प्रोसेस चालू केलेली आहे की थर्ड राऊंडच्या पूर्वी पण रजिस्ट्रेशन ते करतात। काही मुलांनी सेकंड राऊंडला ज्यावेळेस फ्री एक्झिट घेतात ते नॉन इलिजिबल मुलं पण ते नॉन रिपोर्टेड मुलं पण थर्ड राऊंडचं रजिस्ट्रेशन करू शकतात। तर आज आपण चर्चा करू की थर्ड राऊंडमध्ये महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला सगळ्यात लोएस्ट कॅन्डिडेट कुठल्या कॅटेगरीचा कुठल्या कॉलेजला आणि त्याची ऑल इंडिया रँक काय असेल। तर याच्यात आपण सेपरेटली जी आहे तर ही मुलाचा वेगळा आणि मुलीचा वेगळा पाहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक क्लिअर होऊन जाईल की आपल्याला किती मार्कापर्यंत आपण गव्हर्नमेंट कॉलेजला MBBSला लागू शकतो। आणि हा पूर्णपणे डाटा जो आहे आपण CET सेलच्या मार्फतच आपण अवेलेबल झालेला होता, त्याच्यातनं आपण ते
बायफर्गेट करून किंवा सॉर्ट आउट करून आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सर्वप्रथम आपण चर्चा करूया की कॅटेगरी. तर कॅटेगरी म्हणजे कुठली, तर ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी. तर जनरल कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो सगळ्यात लोएस्ट मुलगा जो लागला थर्ड राऊंडला, तर तो लागला कुठल्या कॉलेजला, तर जीएमसी गडचिरोली. जीएमसी गडचिरोली हे कॉलेज जे आहे हे ह्या वर्षीच नवीन कॉलेज आलं आणि हे थर्ड राऊंडला हे कॉलेज सिस्टममध्ये पार्टिसिपेट झालं. त्यामुळे ह्या कॉलेजला सगळ्यात लोएस्ट मुलगा जो लागला ओपनचा थर्ड राऊंडला तो लागला जीएमसी गडचिरोलीला, ज्याची की मार्क्स आहेत 632 मार्क्सचा मुलगा हा गडचिरोलीला ओपन कॅटेगरीमधनं लागला, ज्याची ऑल इंडिया रँक आहे 43,241. तसंच थर्ड राऊंड ओपन कॅटेगरीमध्ये मुलीचा जो थर्ड राऊंडमध्ये लोएस्ट कॅन्डिडेट जे लागलं ओपनचं मुलीचं, तर त्याचं मार्क्स आहेत 631 आणि त्या मुलीची रँक आहे 43,409. हे दोन्ही विद्यार्थी जीएमसी गडचिरोली ह्या कॉलेजला थर्ड राऊंडमध्ये लोएस्ट याच्यामध्ये लागलेले आहेत. त्याच्यानंतर आपण चर्चा करूयात ईडब्ल्यूएस कॅटेगरी. जसं की ईडब्ल्यूएस कॅटेगरी आणि एससीबीसी ह्या दोन कॅटेगरी ह्या वर्षीपासून वेगवेगळ्या म्हणजे कॅटेगरीमध्ये वेगवेगळे झालं, वेगवेगळे रिझर्वेशन भेटलं. तर ईडब्ल्यूएस मध्ये थर्ड राऊंडला मेल कॅन्डिडेटचे सगळ्यात लोएस्ट मुलगा लागला आहे तो आहे जीएमसी गडचिरोलीलाच आणि त्याचे मार्क आहे 606 आणि त्याचा रँक आहे 70,480 आणि मुलीचं आहे 606 मार्क पण त्याची रँक आहे 70,047. हे दोन्ही विद्यार्थी जे आहेत ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधले हे जीएमसी गडचिरोलीला थर्ड राऊंडला लोएस्ट कॅन्डिडेट लागलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कॅटेगरी पाहिली तर एससी कॅटेगरीमध्ये जीएमसी हिंगोली पण ह्याच वर्षी नवीन लास्ट राऊंडला कॉलेज आले थर्ड राऊंडला. त्यामध्ये लोएस्ट कॅन्डिडेट जो आहे मेल कॅन्डिडेट एससी कॅटेगरीमधनं त्याचे मार्क्स आहेत 539. हा मुलगा हिंगोलीला लागला आणि त्याची रँक आहे 1,52,069. तसंच मुलगी जी आहे ही जीएमसी गडचिरोलीला एससी कॅटेगरीमध्ये लागले, तिचे मार्क्स आहेत 537 आणि तिची रँक आहे 1,53,666. असे एससी कॅटेगरीतले लोएस्ट रँकची मुलं म्हणजे लोएस्ट स्कोरची मुलं थर्ड राऊंडला गव्हर्नमेंटला लागले. तसंच एसटी कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर लोएस्ट स्कोरचा जो मुलगा आहे थर्ड राऊंडला लागलेला हा लागलेला आहे 411 मार्क आणि त्याचं कॉलेज आहे जीएमसी गडचिरोली आणि त्याची रँक आहे 3,52,144. जसं आपल्याला माहिती आहे की एससी कॅटेगरीमध्ये हा रँक जो आहे हा स्कोर जो आहे खूप कमी लागतो गव्हर्नमेंटला लागायला. त्याच्यामुळं ह्या वर्षी जो आहे 411चा मुलगा जो आहे थर्ड राऊंडला गडचिरोलीला लागला आणि मुलगी जी आहे तिचे मार्क्स आहेत 410, ती लागलेली जीएमसी हिंगोलीला. हे दोन्ही जे कॉलेज आहेत हे थर्ड राऊंडला कॉलेज ऍड झाल्यामुळे सीईटी सेलच्या कॅप राऊंडमध्ये त्याच्यामुळे इतका स्कोर ह्या कॉलेजला कमी आला. तर एसटी कॅटेगरीचा मेल 411 आणि मुलगी 410. तर मुलीचा जो ऑल इंडिया रँक आहे 3,53,987 ही मुलगी हिंगोली जीएमसीला लागली. त्याच्यानंतर आपण पाहूया विजय मध्ये थर्ड राऊंडला जो मुलगा लागला त्याचे स्कोर आहे गव्हर्नमेंटला लागलेला तो आहे 594. तो लागला जीएमसी भंडारा पण ह्याच वर्षी नवीन कॉलेज आलं तर त्याची रँक होती 84,108 आणि मुलगी जी आहे विजय मधली तिची लोएस्ट लागलेली जी मुलगी आहे ती आहे गडचिरोलीलाच लागली जीएमसी गडचिरोलीला. तिचा स्कोर आहे 584 आणि तिची रँक आहे 96,153. आपण हे जे आकडे सांगतो आहेत आता हे तुम्हाला एकदम अचानक म्हणजे नाही का लक्षात राहतील नाही राहतील तर त्या अनुषंगाने आपण काय की आपलं कट ऑफ बुकलेट जे आहे एक 10-15 दिवसात अवेलेबल होईल. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी आमचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर दिले असतील त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून तुम्ही आमच्याकडनं ते कट ऑफ बुकलेट मागू शकता. त्याच्यानंतर आपण पाहूयात एनटी ब मध्ये लोएस्ट स्कोर जो आहे मुलाचा आणि मुलीचा सेमच आहे 570. पण यांची जी कॉलेजेस आहेत ते वेगवेगळे आहेत. मुलगा जो आहे 570 वाला जो लागलेला आहे एनटी ब चा थर्ड राऊंड मध्ये तो लागला जीएमसी हिंगोलीला. त्याची रँक आहे 1,11,781. तसंच मुलीचे मार्क पण 570 आहेत, ती लागली गडचिरोलीला आणि तिची रँक आहे 1,12,449. आता आपण पाहिलं ओपन, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, विजय आणि एनटी ब. याच्यानंतर पाहूया आपण एनटीसी मध्ये दोन्ही विद्यार्थी जे आहेत लोएस्ट स्कोरला लागलेले आहेत ते आहेत जीएमसी गडचिरोलीला. तर मुलाचे जे मार्क आहेत एनटीसी मध्ये
त्याचा स्कोर आहे 611 आणि त्याची रँक आहे 64,385. हा विद्यार्थी लोएस्ट स्कोरचा NTCचा थर्ड राऊंडला GMC गडचिरोली लागला. तसंच NTC मध्ये मुलगी जी आहे तिचा स्कोर आहे 612. मुलापेक्षा मुलीचा स्कोर जास्त आहे 612 आणि तिची रँक आहे 63,394 आणि ती पण मुलगी GMC गडचिरोलीलाच लागलेली आहे. त्याच्यानंतर पाहूयात आपण NT मध्ये दोन्हीही विद्यार्थी मुलगा आणि मुलगी हे थर्ड राऊंडचे जे लोएस्ट स्कोरचे लागलेले आहेत ते GMC गडचिरोलीचे आहेत. आपण मोस्टली पाहिलं आता जितक्या कॅटेगरीचे बोललो तर याच्यामध्ये ह्या वर्षी जे नवीन कॉलेजेस आले त्याच्यातच विद्यार्थी लागले. मोस्टली मुलं जे आहेत GMC गडचिरोली लागले आहेत. तर आपण पाहत होतो की NT मध्ये विद्यार्थ्याचा जो मुलगा आहे मुलाचा स्कोर आहे 629, ज्या मुलाला की GMC गडचिरोली भेटला आणि त्याची रँक आहे 46,105. तसंच NT मधले मुलीचा स्कोर आहे 615 आणि तिची रँक आहे 59,880. हे दोन्ही विद्यार्थी GMC गडचिरोली लागले. आता त्याच्यानंतर जे आहे तर OBC कॅटेगरीचे आहेत. तर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे GMC गडचिरोलीला दोन्ही विद्यार्थी लागले, मुलगा आणि मुलगी दोन्हीही. तर मुलाचा जो कट ऑफ आहे तो आहे 630, मुलाची रँक आहे 44,775 आणि मुलीची रँक जी आहे 630 मार्काला ती आहे 45,566. हे दोन्ही विद्यार्थी OBCचे लोएस्ट स्कोरचे थर्ड राऊंडला MBBSला GMC गडचिरोलीला लागले. आणि त्याच्यानंतर ह्या वर्षी जे काही नवीन रिझर्वेशन जे आलेलं आहे 10% SCBCचं मराठा समाजासाठी, तर त्या SCBCचा आपण स्कोर पाहूयात की सगळ्यात लोएस्ट स्कोरचा विद्यार्थी कुठल्या कॉलेजला थर्ड राऊंडला लागला आहे, मुलगा आणि मुलगी. तर मुलाचा स्कोर जो आहे तो SCBC मध्ये लागलेला आहे 625 आणि त्याला कॉलेज लागलेला आहे GMC गडचिरोली आणि त्याचा ऑल इंडिया रँक आहे 49,513 आणि मुलीचा स्कोर आहे 619 आणि तिचा ऑल इंडिया रँक आहे 55,860. ही मुलगी पण कुठं लागली तर GMC गडचिरोलीला. तर आपण आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये चर्चा केली की या वर्षीच्या 2024-25च्या प्रोसेसमध्ये GMCला लोएस्ट कट ऑफ थर्ड राऊंडला कॅटेगरी वाईज कुठल्या कॉलेजला आलेला आहे. आता याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला आमचे जे काही कट ऑफ बुकलेट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला आणि तिसरा राऊंडचा ऑल इंडिया रँक आणि स्कोर हे दोन्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेटचाही कट ऑफ असेल आणि GMCचाही असेल. बाकी दुसरे जे कोर्स आहेत BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, ह्या चारही कोर्सचे तुम्हाला त्याच्यामध्ये कट ऑफ भेटले जातील. तर आज आपण चर्चा केली की थर्ड राऊंडमध्ये कोणते विद्यार्थी कुठल्या कुठल्या कॉलेजला लागलेत. याच्यावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी वेल बी प्रिपेअर्ड की आपण आता आपल्या कॅटेगरीमध्ये किती मार्क हवेत. हे मागच्या वर्षीपेक्षा हा वर्षीचा कट ऑफ खूप वाढला गेला की जसं आपण पाहिलं की काही गोष्टी अशा घडल्या की नीटच्या परीक्षामध्ये गोंधळ झाला असं पाहिलं आपण. टीव्हीवर कोर्ट कचेरी वगैरे पाहिली, प्रोसेस उशिरा झाली, त्यामध्ये आपण पाहिलं गेलं की कट ऑफ खूप वाढला गेला. तर तरीही विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की याच्या आसपासच कट ऑफ येऊ शकतो. ते डिपेंड करेल की आता ह्यावेळेस परीक्षा पॅटर्न पण बदललेला आहे, मुलं किती क्वालिफाय होतात, किती स्कोर राहतो, काय राहतो, पेपर कसं जातो याच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे. जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात नीटच्या परीक्षेबद्दल पूर्णपणे माहिती भेटेल. आम्ही 2 प्रकारची काउन्सिलिंग करतो. एक तर आहे पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही ऑफलाईन आणि एक ऑनलाईन काउन्सिलिंगच्या याच्यामध्ये आम्ही प्रोसेस काय करतो तर विद्यार्थ्यांच्या नीटचा फॉर्म भरण्यापासून तर त्याचे ऍडमिशन पर्यंत आम्ही प्रोसेस करतो, ज्यामध्ये त्यांचा नीटचा फॉर्म भरणे, त्याला लागणारे कागदपत्र कुठले आहेत त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन करणे, कॅटेगरीला कुठले कागदपत्र काढायचे त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन करून तुम्हाला लागलेल्या कॉलेजला कॉलेजची फीस किती आहे, तुम्हाला त्याच्यात स्कॉलरशिप किती भेटणार आहे, त्याला तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेताना कशी प्रोसेस करायची, तुम्हाला कुठल्या राऊंडपर्यंत कुठल्या राऊंडला ऍडमिशन घ्यायचंय आणि प्रोसेस अपग्रेडेशनची कशी करायची याची पूर्णपणे माहिती आम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये देतो. पेड काउन्सिलिंगला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे व्हॉट्सअप नंबर आहेत, त्या नंबरला तुम्ही कुठल्याही नंबरला मेसेज करून फक्त सांगायची की काउन्सिलिंग जॉईन करायची आहे, तर आमचे ऑफिस तुम्हाला लगेच कॉल करून तुम्हाला पूर्णपणे माहिती त्याच्यातली देईल. आणि ऑफलाईन काउन्सिलिंगमध्ये तुम्ही आमच्या डायरेक्ट ऑफिसला येऊन आमच्या पूर्ण टीमसोबत माझ्यासोबत चर्चा करून काउन्सिलिंगबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता आणि आपल्या पाल्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. येणाऱ्या काळात आपण अजून दुसऱ्या विषयावरती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवू. आज तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.